श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पंचमी म्हणजे श्रावणातील 5व्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. प्रत्येक माहेरवासी आणि स्त्रियांचा आवडता सण म्हणजे नागपंचमी असतो. नागपंचमी या सणाला नागदेवताची विशेष करून पूजा केली जाते. नागदेवता हे भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार आहेत. तसेच या दिवशी नागदेवताची पूजा केल्याने आपल्या घरात अखंड सुख, समृद्धी, भरभराट वाढीस लागत असते, आरोग्य प्राप्त होत असते. म्हणून या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा अतिशय महत्त्वाची असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी नागदेवतेची पूजा कशी करायची आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वारूळ नसेल जवळ तर घरीच पूजा कशी करावी, या दिवशी नागदेवतेला नैवेद्य कोणता दाखवायचा, कोणता मंत्र म्हणायचा आहे, या दिवशी काही नियम पाळले जातात. कारण ह्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी विशेष करून काही कामं केली जात नाहीत. या ठराविक गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. तर यंदाची नागपंचमी ही 29 जुलै 2025ला आलेली आहे. वार आहे मंगळवार. तर या दिवशी आलेली आहे. योगायोग म्हणजे या दिवशी मंगळागौरसुद्धा आलेली आहे. त्यामुळे माहेरवासिनींसाठी अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असणार आहे. तर आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागदेवतेची पूजा ही विविध पद्धतीने केली जाते. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? कुणाकडे चित्र काढून केली जाते, कुणाकडे चित्र ठेवून केली जाते, कुणाकडे आकृती काढून त्याची पूजा केली जाते, वारुळाजवळ पूजा केली जाते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही या नागदेवतेची पूजा करू शकता. तर बघा, शेतकरी आणि नाग हे दोन्हीही मित्र असल्यामुळे शेतकरी चांगल्या उत्सुकतेने नागराजाची म्हणजेच नागदेवतेची पूजा करीत असतात. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. जसं की पाटावर चंदनाळे नागीन त्यांची 2 पिल्ले अशा पद्धतीने पूजा केली जाते. तांदळाने त्यांच्या आकृती काढल्या जातात. त्याचबरोबर त्यांचीसुद्धा पूजा केली जाते. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागाची खरोखर प्रत्यक्षात रूपे पूजा केली जाते. पण आता आमच्याकडे या नाग नरसोबा स्वरूपात या देवतेची पूजा केली जाते. कारण आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे. आता जशी नागपंचमी जवळ येत आहे तसं तुम्हाला हा कागद कुठेही तुम्हाला उपलब्ध मिळून जाईल. कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. अगदी 5 ते 10 रुपयामध्ये हा मिळून जात असतो. आता तुम्हाला एक साधी पूजा मांडायची आहे. ती म्हणजे चौरंगावर तुम्हाला छानपैकी चौरंग किंवा पाट ठेवायचा. त्याच्या अगोदर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. आपण कोणतीही पूजा करत असतो त्यावेळेला आपल्याला पाट किंवा चौरंग मांडण्या अगोदर एक स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीचं. त्यानंतर तुम्हाला चौरंग पाट मांडायचा. त्याच्यावरती लाल वस्त्र ठेवायचं आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिव्याच्या साक्षीने म्हणजेच अग्नीच्या साक्षीने केली जाते. म्हणून दिवा हा पहिला आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा असतात. जसं की आपण देवघरात त्यांची पूजा नेहमी करत असतो. जरा आता इथे आपण त्यांची मांडणी केली म्हणजे त्यांना स्थापन केलं गणपती बाप्पांना, तर त्यांनाच प्रथम त्यांना अभिषेक करायचा आहे. ओम गणपतीये नमः या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता. तर प्रथमतः आपण दिवा प्रज्वलित करतो. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, पुष्प अर्पण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाची मूर्ती घेऊ शकता किंवा गणपती स्वरूप तुम्ही सुपारीही घेऊ शकता. तर आपल्याला या दिवसामध्ये दुर्वा ही जास्त प्रमाणात भेटत असते. श्रावण महिन्यामध्ये दुर्वा जास्त आलेली असते. मग त्यांना दुर्वा आपल्याला अर्पण करायची असते. गणपती बाप्पांना अभिषेक पंचामृताने किंवा दुधाने करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ अशी मूर्ती पुसून घ्यायची आहे. मूर्ती पुसल्यानंतर गणपती बाप्पांना चंदन टिका लावायचा, हळदी कुंकू लावायचं आहे आणि 2 पाण्याची नागवेलीची जी विड्याची जी पानं असतात ती 2 घ्यायची आहेत. ती 2 पानं घ्यायची, त्याच्यावरती थोडीशी अक्षदा ठेवायची आणि हळदी कुंकू टाकून मग गणपती बाप्पांची मूर्ती तिथे आपल्याला स्थापित करायची आहे. मूर्ती स्थापित केल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा आणि जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. जर जास्वंदीचं फूल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोणतंही एक फूल अर्पण करू शकतात. त्यानंतर दुर्वा अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवताना अगोदर आपल्याला भरीव चौकोन काढायचा असतो पाण्याने.
भरीव चौकोन काढल्यानंतर नैवेद्याची वाटी ठेवायची, त्याच्यावरती 3 वेळेस आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामि गणपती बाप्पांना असं म्हणत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता आपण जर हा कागद जो नरसोबाचा कागद असतो ते आपल्या घरात भिंतीवर चिटकवायचा आणि अशा पद्धतीने आपण हा कागद आता आपण जिथे पूजा करणार आहोत तिथे आपण लावू शकतो. जर तुम्ही घरातच गणपतीची पूजा केली असेल तर तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवण्याची काही गरज नाही किंवा वेगळी पूजा करण्याची सुद्धा काही गरज नाही. तर आता हा आपल्याला नागोबा नरसोबाचा जो कागद आहे तो व्यवस्थितरित्या ठेवायचा आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात या चित्रावरील या आपण देवतांची पूजा करत असतो. तर बघा तुम्हाला एक सांगते कारण या देवतांची पूजा करण्यामागे तेवढंच एक विशेष महत्त्व आहे. त्या देवता पण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यांची पूजा का केली जाते याचंही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा तुम्हाला सगळा मोठा तुम्हाला अनुभव आता आहे. जर पिंड असेल नागदेवतेची पिंड असेल तर तुम्ही नागदेवतेची पिंड इथे ठेवायची, तिचा अभिषेक करायचा शुद्ध पाण्याने आणि दुधाने इथे अभिषेक करायचा आहे. पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. इथे तुम्ही ओम नमः शिवाय किंवा रुद्र गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला इथे अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय म्हटलं तरी चालेल. आता ही सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला नागदेवतेला स्वच्छ पुसून तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर इथे आपल्याला नागदेवता ठेवायचे आहेत. लक्षात ठेवा नागदेवता हे महादेवाचे जरी त्यांच्या गळ्यात जरी त्यांनी धारण केलेले असले तरीही त्यांची सुद्धा पूजा करायची असते. कारण बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत असते की नागदेवतेच्या पूजामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आता इथे बघा नरसोबाचा फोटो जो आहे यामध्ये तुम्हाला सगळे विविध देवता आहेत, त्यांची पूजा आपण पूर्ण श्रावण महिनाभर करीत असतो. आता इथे तुम्हाला नागोबा नरसोबा म्हणजे इथे नरसिंह भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेले असतात, त्यांची आपल्याला पूजा शनिवारी करायची असते. त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंचा अवतार श्रीकृष्ण यांची सुद्धा पूजा आपल्याला गुरुवारी करायची असते. त्याखाली आहेत जरा जीवंतिका म्हणजेच आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आपल्याला प्रत्येक श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी जीवतेची पूजा करायची असते, ज्याला आपण जीवती आई म्हणतो. या सगळ्यांची आपल्याला शुक्रवारी पूजा करायची असते. जीवती आईची कारण की ते आपल्या मुलांचा सांभाळ करीत असते, रक्षण करत असते, त्यांचं आयुष्य सुखी करत असते, पुढचं भविष्य चांगलं करत असतात. खाली आहे बृहस्पती आणि जे बुधदेव यांची आपल्याला गुरुवारी पूजा करायची. गुरुबळ चांगलं हवं यासाठी ही पूजा असते. आता ह्या सगळ्यांना आपल्याला प्रथम फक्त गंध लावायचा आहे. नागाला, नरसिंहदेवाला आणि भगवान श्री विष्णूंना आता आपल्याला ज्या जीवत्या आहेत म्हणजे जरा जिवंतिका आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं. आता पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हा कागद असंच ठेवायचा, यांची पूजा करायची आहे. धूपदीप ओवाळायचा असतो, त्यांना फुलं अर्पण करायची असतात. म्हणून इथे तुम्हाला एक सांगायचं की संपूर्ण महिनाभर हा कागद असा असतो, म्हणून हा आपल्याला कागद देवाच्या देवघराजवळच आपल्याला तिथे ठेवायचा आहे किंवा चिटकवायचा आहे, जेणेकरून आपल्याला देवपूजा झाल्यानंतर यांची सुद्धा पूजा करता येईल. तर आपल्याला लगेच अशी पूजा करायची, आपल्याला माळ ठेवायची आहे. तुमच्याकडे जर नागाची मूर्ती नसेल तर तुम्ही इथे असं नरसोबा कागद असतो तो लावायचा आणि त्याची पूजा केली तरी पण चालते. तर कापसाची वस्त्रमाळ देखील तुम्हाला तिथे लावायची आहे. एक धागा आपल्याला पिवळा करून घ्यायचा आहे. हळदीचा रंग हळद लावून त्याला पिवळे करायचं आणि ते पिवळा धागासुद्धा आपल्याला नरसोबाच्या फोटोला अर्पण करायचा आहे. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही केलं तरी चालेल. फक्त इथे वस्त्रमाळ तरी अर्पण केली चालेल. जर तुमच्याकडे धागा अर्पण करत नसतील तर तुम्ही वस्त्रमाळ तरी अर्पण करायची आहे. आघाड्याच्या पानांना सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. आघाड्याच्या पानांची आपल्याला तिथे माळ अर्पण करायची आहे, दुर्वाची माळ अर्पण करायची आहे. आपल्याला हार बनवायचा आहे आघाड्याच्या पानांचा आणि दुर्वाच्या पानांचा फुलांचा हार बनवून तुम्हाला ती हार अर्पण करायचा आहे. तर बघा गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की आघाड्याची मुळी जर सर्पदंश झाला, जिथे सर्पदंश झालेला आहे त्यांनी जर आघाड्याची मुळी चावून खाल्ली किंवा रस पिलं तर अर्थात हे विष त्याचं कमी होतं. आघाड्याच्या पानांचा आणि नागदेवतेचा अतिशय निकट असा संबंध आहे. वर्षातून हा एक दिवस असतो की वर्षभर आपल्याला सर्पदंशापासून किंवा सर्पासारखे जे शत्रू आपल्या आयुष्यात असतात त्यांच्यापासून आपलं रक्षण होतं. म्हणून आपल्याला ही पूजा खूप महत्त्वाची असते. तर आघाड्याच्या पानाबरोबर इथे आपल्याला दुर्वासुद्धा हार बनवून त्याचा अर्पण करायचा आहे. तर आघाड्यांचं पानं
दुर्वा आणि फुलं यांचा हार बनवायचा आहे. या दिवशी आपण टोकदार वस्तू वापरत नाही, म्हणून त्या दिवशी आपल्याला सुई न वापरता हार बनवायचा आहे. जसं की गाठ मारून आपल्याला त्याचा हार करायचा आहे. तर हार केल्यानंतर तुम्हाला तो हार अर्पण करायचा आहे. तुम्ही तसंच फुले, दुर्वा, आघाडा अर्पण केला तरी चालेल. जर तुम्ही हार नाही बनवला तर अतिशय उत्तम आहे. या दिवशी आपण आपल्या घराला व घरातील सर्वांचं संरक्षण व्हावं यासाठी नागदेवतेला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी, धनधान्य भरभराट वाढीस लागो यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे. या दिवशी खास करून दुधाचा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यासोबतच लाह्यांचा, फुटाण्याचा नैवेद्य विशेष मानला जातो. नागाला अतिशय प्रिय असलेलं दूध हे जेव्हा आपण अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला अपार पुण्याची प्राप्ती होत असते. यामुळे या दिवशी आपल्याला दूध हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर त्या दिवशी काही तळलं जात नाही, काही शिजवलं जात नाही, म्हणून या दिवशी कानवले किंवा पुरणाचे दिंड तयार केले जातात. पुरणाचे दिंड हे चपातीवर पुरण ठेवून त्याची घडी करून हे वाफवले जातात. तर काही ठिकाणी तळत नाहीत, काही ठिकाणी म्हणजे तळलं जात नाही, शिजवलं जातं, वाफवले जातं. तर त्या दिवशी आपल्याला काही चाकू वगैरे असं वापरायचं नसतं, कढई, तवा वापर केला जात नाही, म्हणून त्या दिवशी आपल्याला फक्त पुरणाचे दिंड आणि कानवले हे असं बनवायचं असतं, म्हणजेच वाफवायचं, तळायचं वगैरे काही नाही. तर असे पदार्थ बनवायचे आहेत त्या दिवशी. शेतामध्ये नांगर फिरवला जात नाही, शेतातील कुठल्याही प्रकारची जमीन खोदली जात नाही, म्हणजेच शेतामध्ये कुठल्याही प्रकारचे कामं केले जात नाहीत. कुठल्याही जीवाला धोका होऊ नये यासाठी हे सगळे नियम पाळले जातात. नागपंचमीच्या दिवशी केस कापू नका, दाढी करू नका, त्याचबरोबर नखे काढू नका. या दिवशी केससुद्धा धुत नाहीत. उलट महिलांनी, माहेरवाशिनींनी छानपैकी सकाळी लवकर उठून तयार होऊन छानपैकी या दिवशी नागपंचमीचा झोका आपल्याला खेळायचा असतो. आपण जेव्हा ही नागपंचमी पूजा करतो त्याबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे काही राहू, काल, सर्प, दोष असतात ते संपतात. आपल्या आयुष्याची भरभराट होते, धनधान्य, सुख, समृद्धी वाढत असते. अशी ही नागपंचमी अतिशय आनंदात आणि सुखासमृद्धीची सर्वांची असो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद, मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.